पावसाबाबत ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. पुढील 3 तासात अहिल्यानगर, बीड, धाराशिव, पुणे, सांगली, सोलापूरसह या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर जाणून घेऊया आपण पुढील 24 तासाचा सविस्तर हवामान अंदाज. तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला दररोजचे हवामान अंदाज दिसून जातील आणि हवामान अंदाज उपलब्ध माहिती आणि मॉडेल्सवर आधारित असतात. त्यामुळे हवामानात बदल होऊ शकतो. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना स्थानिक परिस्थिती तपासा. आता हवामान तज्ज्ञांच्या मते वातावरणात मोठ्या प्रमाणावर आर्द्रता वाढली असून तापमानात अचानक बदल होत आहेत. या ढगांमुळे या बदलांच्या ढगांची निर्मिती जलद गतीने होत आहे आणि त्यामुळे गारपीटीसह पोषक स्थिती तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी काही जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आला. या बदलाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसण्याची देखील भीती व्यक्त केली आहे. रब्बी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाला यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. आधीच बदलत्या हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी चिंताजनक ठरत आहे. दरम्यान नागरिकांनाही विशेष सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं. वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळण्याचा किंवा इतर अपघातांचा धोका वाढू शकतो. विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत उभे राहणे टाळावे. तसंच शक्यतो सुरक्षित ठिकाणीच थांबावे. अनावश्यक घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्लाही देण्यात आला. एकूणच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचे संकट अधिक गडद होताना पुढील 24 तास निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणं हीच सध्याची सर्वात मोठी गरज आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.